गेले 1-1.5 महिन्यापूर्वी तुमच्या गावचे सरपंच आणि अनेक तरुण मंडळ यांची आमची भेट झाली नगरमध्ये। आमचा आणि तुमच्या गावकरी सरपंचाचा आणि ग्रामस्थांचा संपर्क करून देणारे शिंदे पाटील ज्यांची आपण सिस्टीम या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत, म्युझिक सिस्टीम। शिंदे पाटलांनी आमचा संपर्क सरपंचाला दिला आणि सरपंचाची आणि आमची गाठभेट झाली आणि आजच्या कार्यक्रमाचा मुहूर्त त्या क्षणाला काढला गेला। खरं तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव हा कीर्तनाच्या आध्यात्मिक क्षेत्रातून तुम्ही साजरा करतात, ही खूप आनंदाची गोष्ट आहे। म्हणून तुम्हाला जोरदार टाळ्या, जोरदार जोरदार। हे आमच्याकडे अशा जोरदार नसतात। जोरदार कशा? परत एकदा। हा वाह। गायक मंडळी, तुम्ही तुमचा आनंद लुटा। मी गायनाच्या भानगडीत जास्त पडत नाही म्हणजे हे शिवजयंतीच्या काळामध्ये आवाज थोडासा बसलाय। मी जरी उभा असलो तरी आवाज बसलाय, त्याच्यामुळं आमचा लवकर सापडत नाही स्वर, फक्त आमच्या आवाजाला आहे जोर। त्याच्यामुळं तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमचा आनंद लुटा आणि बिनधास्त अगदी। मी काही शास्त्री नाही, मी काही पंडित नाही, आय एम गावरान बाबा। त्याच्यामुळे तुम्ही तुमचा आनंद लुटा, तुम्ही तुमची कामगिरी छान करा। भगवाज वादक, तुम्ही तुमची छान कामगिरी करा। मी माझं बघतो काय करायचं ते। हा म्युझिक मास्टर, हा 10 रुपये रोख देतो, पण आवाज मोकळा सोडा चांगला तुम्ही। हा आणि तुम्ही सगळेजण काय करता आता? एवढं मोठं पटांगण आहे, घाला लोटांगण। दादा तुम्ही सिस्टीम साऊंडच्या समोरून थोडीशी बाजूला सरका, इथे अलीकडे सरकून बसा। साऊंडच्या समोर नका बसू, साऊंडच्या समोर नका प्लीज। हा यस यस, असा मोकळा बस। तुम्हाला रिपीट येतो व्यवस्थित? येतो। आता बिंदास चालू करायचा। कार्यक्रम 7:30 ला चालू झाला, बरोबर ना? का 7 ला? आपण 7:30 ला धरू, जरी चालू झाला असला 7 ला तरी कितीला? 7:30, 8:30, 9:30 नंतर आपण जेवू। जेवणाचा कार्यक्रम आहे ना? मला पण जाम भूक लागली, चलायचं जेवायला मग। पण जेवण करताना उतना ही लो अपने थाली में, बस ना जाए नाली में। हा सार्वजनिक पंगत आहे ना ग्रामस्थांची, छान आहे। जेवणाचा प्रोग्राम ठेवला म्हणजे छान आहे। गॅस बंद आवाज नाही का? चूल बंद आवाज नाही? चूल बंद, दोन्ही पण छान आहे, आनंद आहे। आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म उत्सव। का छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म उत्सव साजरा करायचा? काय कारण? गेले 350 वर्ष होऊन गेले, 400 वर्ष होत आली, तरी देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा आजही विचारांचा जागर आम्ही करतो का? त्याचं कारण आहे बाळासाहेब महाराज पठाडे। देवाचं, देशाचं, धर्माचं पालन करण्यासाठी जेवढं रामायण महत्वाचं, जेवढं भागवत महत्वाचं, जेवढं महाभारत महत्वाचं, तेवढंच माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा शिव महाभारत सुद्धा तितकंच महत्वाचं। आज मी राजांना विनंती करेल, राजे राजा, आज तुमच्या भारतवर्षातल्या माणसांच्या बुद्धीला गंजलेल्या, थांबलेल्या, थकलेल्या, गंज चढलेल्या त्या बुद्धीला धार लावण्यासाठी राजा आज तुमच्या विचारांची भारतवर्षाला गरज आहे। म्हणून राजा आज आम्ही तुमचा जन्मोत्सव साजरा करतो आहोत। राजा, या ब्रह्मांडामध्ये, या तिन्ही लोकांमध्ये आपण या क्षणाला कुठेही असाल राजा, या ब्रह्मांडातून आपण यावं आणि राजा आज आपण आपल्या सिंहासनावरती विराजमान हवा। आइए महाराज, आइए महाराज विराजिए।
आइए और आप आपके सिंहासन पर विराजिए. कोणत्या तुकाराम महाराजांना कोणत्या धर्माचं पालन करायचंय? वा. पठाडे महाराज एवढे अभंग ऐकले, एवढ्या अभंगावर या चिंतन ऐकले. क्वेश्चन इज वन, हम सब लोगों को पूछते हैं, तुकाराम महाराजांना कोणत्या धर्माचं पालन करायचंय? द्या बरं जरा उत्तर थोडस. काय वाटतं महाराज, गायक मंडळी? हिंदू धर्मच. हिंदू धर्माचं? मग लिहिलं असताना महाराजांनी हिंदू धर्माचे पालन. वा, वा. मग मला असं वाटतं महाराज सगळ्याच धर्माचं, हा सर्व धर्म समभाव असंच काहीतरी असं आहे. तसं असतं तर लिहिलं असतं ना, सर्व धर्म समभाव, धर्माचे पालन. आणि हे जे म्हणले ना तुम्ही आता, धर्म, हिंदू धर्म, मुसलमान धर्म, ख्रिश्चन धर्म, जैन धर्म, अजून कोणचा धर्म, हे धर्म नाहीत महाराज, ह्या टोळ्या आहेत, टोळ्या. वा. ह्या काय आहेत? टोळ्या. आमच्या हिंदू धर्माचं काय झालं माहितीये? अरे आमच्या ऋषीमुनींनी एकच धर्म जन्माला घातला होता, ज्या धर्माचं नाव होतं ओनली सनातन धर्म. तोच भागवत धर्म आणि तोच हिंदू धर्म. पण लोकमान्य टिळकांनी एका गावात गणपती बसवायला सुरुवात केली. सगळे लोक गावातले एकत्र यावात, विचारांची देवाणघेवाण व्हावा, सगळ्यांना अक्कल यावा म्हणून लोकमान्य टिळकांनी काय केलं? एक गाव, लोकमान्य टिळक होते ना तोपर्यंत चाललं हे एक गाव एक गणपती. पण ते ज्या वेळेस गेले का, मग पलीकडच्या गल्लीतला रामभाऊ जागा झाला. आपल्या गल्लीत गणपती बसायला पाहिजे. झाला ना 2 गणपती. पुढच्या वर्षी 3री गणपती, चौथ्या वर्षी 4थ्या गल्लीत गणपती. एका गावात एक गणपती होता. एका गावात किती गणपती झाले? थोडासा आवाज द्या महाराज. गणपती जसे वाढत गेले, महाराज आमचा सनातन धर्म एकच होता, पण कोणाला नाही पटलं म्हणून माणसातले माणसं वेगळे करून माणसाने माणसाबरोबर भांडणच लावायचे काम केले. काही गरज नव्हती हे धर्म जन्माला घालायची. आणि ह्यांच्यापेक्षा खतरनाक बुद्धिमत्ता आमच्या तुकाराम महाराजांकडे होती. तुकाराम महाराजांनी गाथा जन्माला घालण्याऐवजी धर्म जन्माला घातला असताना, ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी जन्माला घालण्याऐवजी एखादा धर्म जन्माला घातला असता. तुकाराम महाराजांनी भक्ती, ज्ञानेश्वर माऊलींनी शक्ती. आणि तुकाराम महाराजांच्या नंतर काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अजून एखादा स्वतःच्या नावाने नाही तर स्वराज्य नावाने एखादा धर्म जन्माला घातला असता. पण नाही महाराज, आमच्या संतांनी माणसातले माणसं वेगळे करायचे का? यारे यारे लान तोरा, यारे यारे लान तोरा, याती भलत्या नारी यारा, याती भलत्या नारी यारा, करावा विचार, आमच्या मोहर इथं सगळ्या लेण्याचा अधिकार दिला आमच्या संतांनी, आमच्या माणसांनी, महापुरुषांनी. माणसातले माणसं कधीच वेगळे केले नाहीत. कोणत्या धर्माचं? धर्म या शब्दाची गावरान आणि रांगड्या भाषात एक व्याख्या सांगतो. मी काही शास्त्री नाही, पंडित नाही, मला त्यातलं काही येत नाही, मी त्या भानगडीतही पडत नाही. वेदांत तुम्हाला सांगून करायचं काय? अहो वेदांत स्वापा व्हावा म्हणून तर आम्ही उभा राहिलोत ना. आणि तो आम्हालाही कळावा आणि तुम्हालाही कळावा म्हणून संस्कृत मधली गीता मराठीमध्ये माऊलीने आणली ना. मग आपण अजून उलट जाण्यात मजा काय? हॅलो,
तुमच्या आमच्या वाट्याला आलेलं कर्म तुम्ही आम्ही इमानदारीनं पार पाडणं, दॅट्स ऑल इज अ धर्म. संपलं. धर्माची व्याख्या संपली. धर्माची व्याख्या संपली. काय पकवाजो महाराजांचं नाव काय? वा, तुमच्या नावाला शोभना असंच तुमचं वैभव आहे बरं का. वा वा वा. आणल्या असत्या टाळ्या तर द्या त्यांच्या खिशात 2-4. छान वाजवतात वैभवराव, मस्त. तुकाराम महाराज काय हे हिंदू धर्मावर नाही, हिंदू धर्मावर नाही, माझ्या भारत देशावर आणि माझ्या भारत देशातल्या रयतेवर संकट आलं म्हणून शिवाजी महाराजांनी हातामध्ये तलवार घेतली. कसा होता आमचा भारत देश? आनंदानं नांदत होता, गुन्या गोविंदानं जगत होता. अरे इतक्या आनंदाने जगत होता, इतक्या आनंदाने जगावं त्या आमच्या भारतवर्षानं. घरामध्ये गाडगी मडकी अगदी दह्यानं दुधानं तुपानं लोण्यानं ओसंडून भरलेली असायची बरं का वैभवराव. नुसतं दहीन दूध नाही हो, सोनं चांदी हिरो माणिक मोती जोड जवाहीर अहो काय नाही काय म्हणायचं. एवढा आनंदाने आमचा भारत देश जगत होता ना माता मौल्या हो. चोर जर शोधायचं म्हणलं ना, चोर शोधूनही सापडत नव्हता बाळासाहेब महाराज. आम्ही जर म्हणलं ना तुमच्या पठारवाडीत का चोरी झाली का, चोर शोधूनही सापडत नव्हता. ए बारकाले शांत बसारे जरा साईडचे. का माहिती का, एकदा पोटाला पोटभर चटणी भाकरी खाल्ली का मग पंचपक्वानाचं ताट आलं ना तरी बी खावं वाटत नाही. का? पोट भरलं. आणि आज चोरी का व्हायला लागली माहिती का? आज चोरी होण्याचं कारण फक्त एकच, महाराज तुमच्या आमच्या सारख्या गरीबाच्या ताटातलं मोठाल्या माणसांनी वरबाडून आपल्या घशात घातलं म्हणून चोरी जास्त वाढली. काय ऐश्वर्य संपन्न देश होता महाराज आमचा. वा. अरे सूर्यदेव आमच्या भगवान विष्णूने जन्माला घातल्यापासून जो पूर्व दिशेला उगतोय ना तो तेव्हापासून उगतोय, आजही उगतोय. आणि त्याला जोपर्यंत परवानगी दिली तोपर्यंत उगत राहणार आहे. पण येताना तो कधीही एकटा आला नाही हो. तो कधी एकटा आला नाही, तो एकटा कधी येतच नाही, त्याला एकटा येण्याची परवानगीच नाही. आजही सूर्यदेव पूर्व दिशेला उगत असताना भगवाच रंग घेऊन जन्माला येतोय. आजही आमच्या गोरगरिबातल्या वाडी वस्तीवरच्या आमच्या शेतकऱ्यानं पहाटेच्या वक्ताला उठाव महाराज. नवनाथ महाराज दावणीची जनावरं सोडावीत, शेतामध्ये चरायला घेऊन जावीत. माझ्या माता माऊल्यानं उठल्यानंतर अंगणामध्ये शेणाचा सडा टाकावा, रांगोळी काढावी, तुळशी वृंदावनाच्या समोर दरवाजाच्या समोर सकाळच्या प्रहारामध्ये दिवाबत्ती करावी. आमच्या माऊल्यानं घरातली सगळी कामं उरकावीत, सगळ्या घराचं धुणं घ्यावं धुणं आणि गंगाजलामध्ये टाकावं. वैभव महाराज गंगाजल कोण्या माऊलीनं कमरेवर घ्यावं, कोण्या माऊलीनं खांद्यावर घ्यावं, तर कोण्या माऊलीनं डोक्यावर घ्यावं आणि कमरेला ठुमका मारत धुणं धुण्यासाठी नदीच्या नाल्याच्या ओढ्याच्या विहिरीच्या काठावर माझ्या माऊलीनं जावं. पण माझ्या माता माऊल्याच्या हातामध्ये सोन्याच्या बांगड्या होत्या. कशाच्या? सोन्याच्या. आता तुम्हाला त्या काचाच्या बी घालायच्या कंटाळाला, हा भाग वेगळा. पण माझ्या मायमाऊलीच्या हातामध्ये सोन्याच्या बांगड्या होत्या. नदी नाल्या ओढ्या विहिरीच्या काठावर माझ्या माता माऊल्या जायच्या, धुण्याला घसरा मारायच्या. माझ्या हातातल्या बांगड्याचा स्पर्श नदीच्या नाल्याच्या ओढ्याच्या विहिरीच्या काठावरच्या दगडाला धुण्याला घसरा मारत असताना व्हायचा. अरे दुपारच्या प्रहाराला जर पाहिलं ना तर आमचा भारत देश, अखंड भारत वर्ष नुसता पिवळा चुटूक दिसायचा. म्हणून कोणीतरी म्हटलं, ये हमारा हिंदुस्तान सोने की चिडिया है, सोने की चिडिया. आमच्या माता माऊल्यानं जसं आमच्या घरातल्या लेकराला आंघोळ घालावी, गंध पावडर करावी, गालाला नजर लागू नये म्हणून काजळाचा काळा टिपका लावावा,
तसा आमच्या माता मौल्याच्या सोन्याच्या बंगड्याचा स्पर्श आमच्या भारत देशाच्या काळजाला लागलेला हा पिवळा चुटूक एक टिपकाच होता. पण या सोन्याला नजर कोणाची लागल हे कोणत्या पंचांग फिरवणाऱ्या ज्योतिषालाही माहिती नव्हतं आणि भविष्य बघणाऱ्या कोणालाच माहिती नव्हतं. इराण जागा झालं, अफगाणिस्तान जागा झाला, एक नाही दोन नाही, काही घोड्यांच्या टाफांचा आवाज भारतवर्षामध्ये आला. गावागावात हिंडू लागला, वाड्या वस्तीवर तांड्यावर जाऊ लागला. हे माणसं आहेत कसे याचा शोध घेऊ लागली. हे माणसं इराणवरून आलेली, अफगाणिस्तानवरून आलेली माणसं आमच्या गोरगरिबांच्या माता मौल्याच्या दारात जावं. थोडी सी प्यास लगी है, कुछ पाणी मिलेगा. आमच्या माऊलीनं घरात जावं, रांजणातलं पाणी गाडग्यात घ्यावं, गाडग्यातलं पाणी उंजळीत टाकावं आणि या सुलतानानं गटा 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 प्यावं. पण बामणाला दिली वसरी आणि हळूहळू पाय पसरी. तसं ह्यांनी केलं. पाणी देतात, अच्छे है थोड़ी भूख भी लगी है, कुछ रोटी मिलेगी. आमच्या हिंदू संस्कृतीप्रमाणे अतिथी देवो भव प्रमाणे आमच्या माता माऊल्यानं घरात जावं. टोपल्यात काय असल नसल ते घ्यावं. टोपल्यातलं माझ्या माता माऊल्यानं या सुलतानाच्या हातामध्ये टाकावं. कोणही कुठलं काही घेणं देणं नाही, पण अतिथी आहे ना, आमची हिंदू संस्कृती सांगते अतिथी देवो भव. माझ्या माऊलीनं गरम गरम नसली तर भाकरी करावी आणि या सुलतानाच्या हातात टाकावी आणि या सुलतानांनी परत यांच्या देशामध्ये काही दिवसानंतर निघून जावं आणि तख्तावर त्यांच्या बसलेल्या बादशाच्या कानावर जावं आणि सांगावं, हुजूर बड़ी खुशी की खबर है हुजूर, हम हिंदुस्तान पर राज कर सकते हैं. क्या कहा? हिंदुस्तान पर राज कैसे 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 कर सकते हैं हम हिंदुस्तान पर राज? हुजूर वो हिंदुस्तानी बड़े दयालु है, बड़े मायालु है हुजूर. उनको एक बात कही तो वो जाते हैं कामगिरी फत्ते करते हैं. लेकिन हुजूर बात ये ही है, सिर्फ हमें उन पर राज करने के लिए जाना पड़ेगा हुजूर. बड़ी खुशी की खबर है, चलिए. क्या यदि इस हिंदुस्तान ने हमारी बात नहीं मानने की कोशिश की तो क्या किया जाए? हुजूर हुजूर आप तो चलिए तो सही. अरे सुलतान आले, एक नाही दोन नाही, लाखो घोड्यांच्या टापांचा आवाज घेऊन आमच्या भारतवर्षामध्ये. आमच्या मंदिरामध्ये भजन चालू असायचं. भजन कुणीतरी बोलायचा महादेव, कुणीतरी यायचा भजन करत असलेल्या माणसाच्या कंठावरून तलवारीचा वार करायचा. साप कुणीतरी धावत धावत यायचं, माझ्या मायमाऊलीच्या पदरावर हात टाकायचा. कुणीतरी धावत धावत यायचं, माझ्या मायमाऊलीच्या पदराच्या चिंदडे चिंदडे करायचं. कुणीतरी धावत धावत यायचं, आमच्या कर्रा भांड मुलांना मारायचं, गुलाम करायचं. कुणीतरी धावत धावत यायचं, आमच्या गावात दिसत असलेल्या तरुण मुली उचलायच्या, घोड्यावर पालथ्या टाकायच्या आणि स्वतःच्या शरीर सुखासाठी घेऊन जायचं. अरे ज्या वेळेस सुलतानी सत्तेची टोळझाड एखाद्या गावातून बाहेर निघायची ना, त्यावेळेस फक्त जखमी झालेली, रक्त सांडलेली, अपंग झालेली फक्त दिसायची ती वय वृद्ध म्हातारी जोडपी. बस आमच्या या सुलतानी सत्तेनं आमच्या या छाताडावरती थया थया नाचण्यासाठी यावा. अरे एक नाही दोन नाही, अशा हजारो घोड्यांच्या टापांचा आवाज आला. कुणीतरी आलं आणि दिल्लीच्या तख्तावर जाऊन विराजमान झाला आणि छाती ठोकून या भारतवर्षाला सांगू लागला, अगदी छाती ठोकून बापाचा माझा असल्यासारखा, सुनो सुनो सुनो, ये हिंदुस्तान आज से हमारा गुलाम होगा, गुलाम. हम करना चाहते हैं राज, हम करना चाहते हैं इस हिंदुस्तान पर राज, राज राज राज, और वो भी आज. जाओ सारे आलम दुनिया को हिंदुस्तान को बता दिया जाए, हमें कहते हैं मोगल शाहे 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 शाहे.
कुणीतरी धावत धावत आलं, कर्नाटकच्या विजापूरच्या तख्तावर जाऊन बसलं, स्वतःला छाती ठोकून सांगू लागला, हमें कहते हैं आदिलशाह है. कुणीतरी आला, आताच छत्रपती संभाजीनगरच्या अगोदरचा औरंगाबादच्या अगोदरचा खडकीच्या पलीकडे एक डोंगर आहे, बुरुज आहे, जो तासलेला आहे. अरे मरायच्या अगोदर जसं पांडुरंगाला भेटून येताना, मरायच्या अगोदर आमच्या देवांच्या देवगिरीला कधीतरी भेटून या. त्या देवगिरी किल्ल्यावरती राजा राज्य करत होता, ज्या राजाचं नाव होतं राजा रामदेव राय. हा राजा पराक्रमी नव्हता, पण क्रूर नव्हता, पण कोणाला विनाकारण तकलीफ देणारा नव्हता. आमच्या राजा रामदेवरायाला मारलं, त्याचा मुलगा शंकरदेवरायाला मारला, त्याच्या जावई हरपलदेवरायाला मारला, गोविंदरावाला मारला. हा मलिक अंबराला, या सुलतानी सत्यानं या सगळ्या राजा महाराजाला संपवलं आणि स्वतः छाती ठोकून तिथं विराजमान राहिला. मोगलशाही काही ठिकाणी त्या ठिकाणी काही वर्ष नांदू लागली, पण त्यांनाही तिथून उचलून फेकून दिलं गेलं आणि तिथं छाती ठोकून बसले निजाम शाही. गोळकोंड्या जाऊन बसली कुतुबशाही. एक नाही हो, अशा हजारो सुलतानी सत्ता येत राहिल्या, हजारो घोड्यांच्या टापांचा आवाज आमच्या भारत देशात येत राहिला आणि आमच्या हिंदुस्थानला गिळंकृत करून राज्य स्थापन करून आमच्या भारत देशाला गुलाम करत राहिला. पण हॅलो, अरे कोल्ह्या कुत्र्यानं यावं, ऐकलं का? आणि वाघानं छट्टू ठोकून त्यांच्या मोहर म्हणावं, जी हुजूर क्या हुकुम है हमारे लिए. गावकरी काय करणार? पहिल्यापासून आपली माणसंच लई चांगली. आपली माणसं आदिलशाही, निजामशाही, मोगलशाही, कुतुबशाही, पोर्तुगीज, डाच, इंग्रज, मोगल या सुलतानी सत्तेची पाय चाटायला चांगली. आपली माणसं या सुलतानी सत्तेची थुंकी उंजळी झेलायला आणि चाटायला चांगली. आपली माणसं आपल्या माणसाच्या पायात पाय घालून आयुष्यातून खाली कोसळून पडायला चांगली. आपली माणसं आपल्या माणसाला आयुष्यातून कायमच उठवायला चांगली. आपली माणसं आपल्याच माणसाला कायमच आयुष्यातून बर्बाद करायला चांगली. काय करणार? आपली माणसंच लई चांगली.